नमस्कार मित्रांनो, यावर्षी ओल्ड रिजिमला जायचं का न्यू रिजिमला जायचं हा सगळ्यांना माझा प्रश्न आहे की एक्झॅक्टली हाऊ टू बायफिकेट बिटवीन ओल्ड रिजिम अँड न्यू रिजिम. तर तुम्ही एकदा हा जर व्हिडिओ बघितला तर या व्हिडिओ तुम्हाला मी दोन्हीचं डिफरन्स एक्झॅक्टली सांगणार आहे की ॲज अ कॉमन मॅन तुम्ही काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत. कधी ओल्ड रिजिम घ्यायचं आहे, कधी नाही घ्यायचं आहे, कधी न्यू रिजिम. असं काही फिक्स आन्सर नाही आहे की न्यू रिजिम इज द बेस्ट अँड ओल्ड रिजिम इज द वर्स्ट, असं काही नाही आहे. इट डिपेंड्स ऑन युअर डिडक्शन, तुमचं टॅक्स प्लॅनिंग काय आहे, तुमचं गोल काय, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे. आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की हाऊ यू आर गोइंग टू गो अबाउट इट, की कसं तुम्हाला वर्किंग करायचं आहे. पण ह्याच्या जे माझा पहिला व्हिडिओ बघायला विसरू नका, ज्यामध्ये तुमचं इन्कम 12.75 लाख जरी असेल तरी तुमचा टॅक्स पेबल 0 असू शकतो. हे कसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हा त्याचा सेकंड पार्ट आहे. रोडल्यामध्ये 3 पार्ट आहेत, तिन्ही पार्ट बघायला विसरू नका, तुम्हाला एकदम मजा येणार आहे. ओके, नाव आता हे पहिलं कंपॅरिझन टेबल आहे की सर मी ओल्ड रिजिमला गेलो होतो काय होईल अँड न्यू रिजिमला गेलो होतो काय होईल. दिस इज अ कंपॅरेटिव्ह टेबल. सो सगळ्यात पहिलं स्टँडर्ड डिडक्शन तर 50,000 आहे, इथं 75,000 आहे ॲज अ सॅलरीड पर्सन. ATCचं 1.5 लाख मिळेल, इथे तुम्हाला नाही मिळणार कारण का इथे टॅक्स रेट्स कमी आहे. सो वेनर गव्हर्नमेंट तुम्हाला एक्झाम्शन लिमिट वाढवते, डिडक्शन्स कमी करते. सो गव्हर्नमेंटने 2.5 लाखाचं 4 लाख केलं, इकडे त्यांनी डिडक्शन्स कमी करून टाकले. ATD तुम्हाला 25,000 ते 1 लाख मिळायचं, ते इथे नाही मिळणार. HRचं एक्झाम्शन मिळायचं, इथे नाही मिळणार, फुल्ली टॅक्सल होणार. इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन इथे 2 लाख मिळायचं, इथे नाही मिळणार. पेन्शन स्कीममध्ये 50,000चं मिळायचं, इथे नाही मिळणार. रिबेट रिबेट आहे, इथे 12,500 मिळायचं, इथे 60,000 मिळणार, तो फायदा झाला आहे. आणि बेसिक एक्झाम्शन 2.5 लाखाचं 4 लाख केले. सो दीज आर द 2 प्लस पॉईंट इफ यू आस्क मी की वाय टू गो फॉर न्यू रिजिम अँड टिल डिस्कशन टिल दिस पॉईंट. तर रिबेट तुमचा 12,500चा 60,000 इट्स अ गुड पॉईंट. सेकंड, एक्झाम्शन लिमिट तुमचं 2.5 लाखाचं 4 लाख झालं आहे. इट्स नथिंग लाईक इट. सो हे 2 तुम्हाला फायदे आहेत. सो न्यू रिजिममध्ये तुम्हाला रिबेट मोठा आहे, एक्झाम्शन मोठा आहे आणि 0 पेपर वर्क आहे ना, करेक्ट ना. ओल्ड रिजिममध्ये तुम्हाला जायचं कधी तुम्हाला जे डिडक्शनचं क्लेम करायचे असतील तर देन यू हॅव टू गो फॉर ओल्ड रिजिम. कारण का खूप लोकांनी हाऊसिंग लोन घेतलेलं आहे टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी. आता ते बिचारे कन्फ्यूज झाले आहेत. करेक्ट, आता ज्यांनी घेतलं आहे त्यांचं काही होऊ शकत नाही, पण जे आता नवीन लोन घेणार आहेत त्यांना प्रश्न आहे की मी काय केलं पाहिजे. मी ओल्ड रिजिमला गेलं पाहिजे कारण का हाऊसिंग लोनसाठी मी जर घर घेतलं तर मला टोटल इथे 1.5 लाख आणि इथे 2 लाख, 3.5 लाखाचा फायदा होतो. 1.5 लाख इज युअर प्रिन्सिपल अमाऊंट अंडर ATC अँड 2 लाख इंटरेस्ट. सो एक जर मी घर घेतलं तर 3.5 लाखाने माझं इन्कम कमी व्हायचं आणि तेवढा टॅक्स वाचायचा. पण न्यू रिजिममध्ये मी आता हे करू शकणार नाही आणि घर तर मला घ्यायचंच आहे. तर काय केलं पाहिजे मी, हे आपण तुम्हाला मी सांगतो काय करायचं. दिस इज द फर्स्ट स्टेप टू अंडरस्टँड व्हॉट आर द डिफरन्सेस की ओल्ड रिजिम वर्सेस न्यू रिजिम. आपला कुठला फायदा होणार आहे, कुठलं नुकसान होणार आहे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तो हे नोट डाऊन करून ठेवा, या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. मी आता एक एक्झाम्पल दे. कविता, ती सॅलरी 10 लाख रुपये, पुण्यावर राहते, ती ओल्ड रिजिमला आहे. आता तिचे डिडक्शन्स कोणते बघून घ्या. प्रॉव्हिडंट फंड 43,500, PP 50,000, LIC 30,000, ATD 123,200, हेल्थ इन्शुरन्स 15,000 आणि HRAचं घराचं एक्झाम्शन 48,000. सो इफ यू ॲड ऑल दिस 43,200 प्लस 50,000 प्लस 30,000, सॉरी तुम्ही पण ॲड करा, 43,200 प्लस 50,000 प्लस 30,000, हे झाले टोटल 123,200 प्लस हे 15,000 प्लस 48,000. सो युअर टोटल इज 186,200. ATC है, 15,000 ATD है आणि HRAचं ATGGA 48,000 डिडक्शन दिले, मी रेडीमेड दिले तुम्हाला कॅल्क्युलेट करून. सो 43,200 प्लस 50,000 प्लस 30,000 प्लस 15,000 प्लस 48,000, लगभग 186,200. सो 10 लाखमधून एवढे मायनस होतील है ना. पण बिफोर दॅट आता ती शी इज सॅलरीड, तो being salaried she will get first exemption of 75,000. if she comes to new regime, I am talking of new regime, आणि 87 आपल्याला टॅक्स पेबल 0 होईल. न्यू रिजिममध्ये कुठलेही डिडक्शन मिळणार नाही. सो हे 186,200 तिला मिळणार नाही बिकॉज शी इज इन न्यू रिजन. आपण वरतीच बघितलं आहे की तुम्हाला सेक्शन 80चे कुठलेही बेनिफिट्स मिळत नाहीत.
हाऊसिंग लोन पण नाही मिळत. ठीक आहे. नाव इफ शी गोज टू ओल्ड रिजिम, पहिला फरक इथे स्टँडर्ड डिडक्शन होईल 50,000. हे 123 आणि 15चे आपण केलं, 186 मायनस करून तुमचं इन्कम येईल 7,63,800. So if she goes for old reason and then she'll have to pay tax of 64,260. So if I ask you simply by comparing tax, you tell me which is better, new regime or old? Obviously answer is new regime because tax payable is 0. In old regime, even after claiming म्हणजे 10 लाखातनं पहिले मायनस केले मी 50,000 आणि नंतर मायनस केले 186,200. तुम्ही करून चेक करू शकता. 10 lakh minus 50,000 minus 186,200. 10 lakh minus 50,000 minus 186,200. It comes to 763,200. आणि त्याच्यावर टॅक्स येतो 64,260. सो विच इज बेटर हिअर? न्यू रिजिम इज बेटर है ना. सो तुमचं आता तुमचं सॅलरी इन्कम जर 12.75च्या खाली असेल तर यू मस्ट गो फॉर न्यू रिजिम. इट ऑलवेज हेल्प टू सेव्ह टॅक्स. मी टॅक्स सेव्हिंग पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतोय. तो इफ युअर सॅलरी इन्कम इज बिलो 12.75 lakh अँड इफ युअर प्युअर गोल इज टू सेव्ह टॅक्स, देन न्यू रिजिम इज ऑलवेज बेटर फॉर यू. ठीक आहे. नाव आता अर्जुनचं सॅलरी आहे 15 लाख. ठीक आहे. एक्झाम्पल, ATCचे डिडक्शन 1.5 लाख, ATD 25,000, हाऊसिंग लोन 180 and ये 50,000. So if you goes for new regime, only one deduction है ना, हे काही मिळणार नाही. 75,000 ॲज अ सॅलरीड अँड देन ही हॅव टू पे टॅक्स ऑफ 97,500. मी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. इफ यू गोज फॉर ओल्ड रिजिम, स्टँडर्ड डिडक्शन 50,000, हे 150, 25, 180 हे वरनं मी कॉपी केलेत. हे 150 इथं घेतलेले, 25 हे मी ॲज इट इज अमाऊंट कॉपी करून घेतल्यात. तुमचं इन्कम आलं 10,45,000 अँड टॅक्स पेबल आला 144,560. अगेन नाव यू टेल मी, सॅलरी 15 lakh, स्टील न्यू रिजिम इज बेटर. म्हणजे तुम्ही डिडक्शन्स नाही जरी क्लेम केले तरी तुमचा टॅक्स पेबल भरपूर कमी येतो आहे. सो न्यू रिजिम बघा, तुम्ही इथं 97,500 येते न्यूमध्ये अँड ओल्डमध्ये 144. तुम्ही टाईप करून पाठवा तुम्ही कोणत्या रिजिमला जाल. ऑब्वियसली विल गो फॉर द न्यू रिजिम बिकॉज इट हेल्पिंग अस टू सेव्ह टॅक्स. किती वाचतोय? 144,560 मायनस 97,500, 47,060 तुमचा टॅक्स वाचतोय. ठीक आहे. तसंच 20 lakhचं तुम्हाला मला करून पाठवायचं आहे. कुठलं बेटर आहे? पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता, यात एक होमवर्क आहे, ट्राय करा. सो नाव तुम्हाला तर मी देतो फॉर्म्युला, ब्रेक इव्हन फॉर्म्युला, म्हणजे एक्झॅक्टली कसं करायचं आहे. तुम्हाला काही टिप्स देतो. पहिला, बाय डिफॉल्ट तुम्ही न्यू रिजिममध्ये असाल, तुम्ही जर काही छेडछाड नाही केली तर तुम्ही न्यू रिजिममध्ये असाल आणि तुम्हाला ऑप्ट आउट करून यावं लागेल ओल्ड रिजिमला. ठीक आहे. सॅलरीड एम्प्लॉईड जर असेल यू कॅन स्विच एव्हरी इयर. मग तुम्हाला वाटलं असं मला ट्राय करायचं आहे, ॲब्सोल्युटली राईट ना यू गो फॉर न्यू स्कीम. तुम्हाला वाटलं नाही यामध्ये माझं टॅक्स सेव्हिंग नाही होत आहे, नुकसान होतं आहे, यू कॅन गो फॉर ओल्ड स्कीम. सो ये स्विचिंग अलाउड आहे. बट इफ युअर अ बिझनेस वन, लाईक आय एम अ बिझनेस वन, करेक्ट ना, तर तुम्ही जर न्यू स्कीममधनं एक्झिट केलं तर रिटर्निंगवर रिस्ट्रिक्शन आहे, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो गेट ॲडवाइस बिफोर स्विचिंग बिकॉज वन्स यू स्विच then entry is restricted. So businessman, you decide when to go out of the scheme, but once you go out there is a restriction. So businessman ni विचार करून स्विच करायचं आहे. करेक्ट. तो फॉर सायलेंट यू कॅन ट्राय अँड डू दिस. ठीक आहे. सो नाव आता काही बेसिक मी तुम्हाला एक ॲनालिसिस दिला आहे. ज्यांचं काही होम लोन नाही आहे आणि HRA नाही आहे, अँड विथ होम लोन अँड HRA अँड ATC तुम्हाला क्लेम करायचं आहे. कारण का हे 3 गोष्टी सगळे लोक क्लेम करतात म्हणून मी घेतल्यात. ATC सगळे क्लेम करतात, HRA क्लेम करतात, हाऊसिंग लोनचं असतंच. सो तुमची इन्कम जर 12.75 lakh असेल तर तुम्ही दोन्ही केसमध्ये न्यू रिजिमला जाऊ शकता. कारण का टॅक्स पेबल म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, झिरो होऊ शकतो. 13 ते 18 लाख असेल तर न्यू रिजिमला जाणं फायद्याचं आहे. ओव्हरऑल टॅक्स असेल हे नसेल तर, आणि हे असेल तर तुम्ही चेक करावं लागेल. 18 ते 25 असेल तर होम लोन नसेल तर तुम्ही न्यूला जावा, पण होम लोन वगैरे असेल तर ओल्डला जावा. अँड 25चे असेल तर चेक करा 2. म्हणजे असं तर मी तुम्हाला सर तुम्ही कॅल्क्युलेट कसं केलं आहे? सिम्पल आहे. मी याचा टॅक्स कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे. तुम्हाला दाखवलं नाही पण बॅकएंडला मी याचे कॅल्क्युलेशन्स करून बघितलेले आहेत. सो यू कॅन डू टॅक्स कॅल्क्युलेशन. 15 लाख घेतील दोन्ही स्कीममध्ये, 20 lakh 25 lakh हे कळलं की तुम्हालाही कळेल. सो टेबल मी कसं बनवलेलं आहे? 1 विथ ATR अँड 1 इज विदाउट ATR. जे मी कुठले बेनिफिट क्लेम नाही केले, फक्त वेळ वाचवले. मी सगळं रेडीमेड बॅकएंडला वर्किंग करून ठेवलं होतं, जे तुम्ही घरी करून बघायचं आहे.
सो लाईक दिट्स यू हॅव टू वर्कआउट अँड डिसाईड व्हॉट्स टू बी डन. बट वन थिंग इज कन्फर्म, तुमची सॅलरी इन्कम जर 12.75च्या आत असेल तर तुम्ही विथ डिडक्शन असो किंवा विदाउट डिडक्शन तुम्ही न्यू स्कीमला गेला तर तुमचं टॅक्स पेबल 0 होणार आहे. सो ज्यांचं इन्कम बिलो 12.75 आहे, देर इज नो सेकंड थॉट, यू गो फॉर ATR, इट विल हेल्प यू टू सेव्ह टॅक्स. ठीक आहे. सो आय होप दिस इज क्लिअर टू एव्हरीवन. सो फायनल या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो की मी ATRला जायचं आहे का नाही जायचं, 2 गोष्टी डिपेंड आहे. एक, मला जर इन्कम टॅक्सचे डिडक्शन्स क्लेम करायचे आहेत अँड माय ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू सेव्ह टॅक्स, जी रिअल पॉसिबिलिटी आहे, देन ओल्ड रिजिम इज बेटर. पण असं कोणी करणार नाही. अँड युअर ऑब्जेक्टिव्ह इज टू सेव्ह टॅक्स, देन स्ट्रेट अवे कॅल्क्युलेट टॅक्स अंडर बोथ द स्कीम, डोंट गेट कन्फ्यूज. ठीक आहे. अँड डिसाईड विच स्कीम इज बेटर फॉर यू. बट हे तुम्हाला ॲज अ सॅलरीड ॲडव्हान्समेंट डिसाईड करावं लागेल, कारण तुमचा एम्प्लॉयर त्याच्यावर TDS कट करेल. सो यू नीड टू लर्न दिस प्रॅक्टिकली. आता हे कुठे शक्य आहे, दिस इज पॉसिबल इन ITAP. आता हा जो ॲस्पेक्ट तुम्हाला मी थेरॉटिकली शिकायला, इमेजिंग कर, तुम्ही जर प्रॅक्टिकल केला, ह्याचं रिटर्न फाईल केलं, ह्याचं कम्प्युटेशन केलं, सगळ्या गोष्टी लिगली चेक केल्या, करेक्ट, तुम्हाला किती मजा येईल करायला आणि शिकायला मजा येईल. सो तुम्हाला हे जर प्रॅक्टिकल शिकायचं असेल तर आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, आमच्या चॅनलला फॉलो करा. अशा खूप छान छान व्हिडिओ तुमच्याकडे मी घेऊन येणार आहेत, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुमचे जे कोणी मित्र असतील जे टॅक्स पेअर आहेत त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.